मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26च्या ज्या धान बोनसच्या प्रतीक्षेत जे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना अखेर धानाचा बोनस हा जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आल्यासारखं दिसत आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर धानाचा बोनस हा हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केला जातो. त्यात मित्रांनो, हिवाळी अधिवेशन केलं. अधिवेशनामध्ये दरवर्षीप्रमाणे कसं झाले, आता दरवर्षी 20,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्यांना वितरित होत असतात. मग शेतकऱ्यांना धान बोनस, जे उत्पादक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आस लागून राहिलेली की आज धानाचा बोनस जाहीर करतील, उद्या धानाचा बोनस जाहीर करतील. मित्रांनो, तुम्ही नोटीस केलं नसेल, परंतु 25 मार्चला जे 25 मार्चला जे अधिवेशन झालेलं आहे, तर त्या अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसत आहे. सरकारने धानाचा बोनस जाहीर केलेला आहे. लक्ष ठेवा, सरकारने धानाचा बोनस हा जाहीर केलेला आहे, परंतु मीडियाच्या माध्यमातून ते सांगितलेलं आहे. मीडियाच्या माध्यमातून ती ही गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली गेलेली आहे, परंतु याचा अजून ऑफिशियल GR त्यांनी रिलीज केलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगितले की बाबा यावर्षी धानाचा बोनस हा आम्ही वितरित करणार आहोत, परंतु त्यामध्ये अटी शर्ती असणार आहेत. तर मित्रांनो, त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे किंवा त्यांनी जे जाहीर केलेलं आहे, तोंडी जाहीर केलेलं आहे, परंतु GR अद्याप रिलीज केलेलं नाही. त्यात मित्रांनो, आता धानाच्या बोनसचे जे पात्र शेतकरी संख्या आहे, आता गेल्या वर्षी काय झालेलं होतं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांना पण धानाचा बोनस मिळालेला आणि विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पण धानाचा बोनस मिळालेला होता. पण यावर्षी काय झालेलं आहे, यावर्षी यांचं म्हणणं आहे की बाबा यावर्षी कर्जमाफीचा आम्ही लाभ देत आहोत. कर्जमाफीबरोबरच तुम्हाला धानाचा बोनस देखील आम्ही कोणत्या बेसिसवर वितरित करणार. तर मित्रांनो, आता धानाचा बोनस हा वितरित होणार आहे, परंतु जे धानाच्या बोनसची जी कंडिशन्स आहेत त्या कंडिशन थोड्या डिफरंट असणार आहेत यावर्षी. आता ज्या शेतकऱ्यांनी धानाचे जे रजिस्ट्रेशन केलेले आहे आपल्या 7/12 ऑनलाईन आदिवासी विकास महामंडळाकडे म्हणा किंवा मार्केटिंग फेडरेशनकडे म्हणा, त्यांनी जे आपला 7/12 ऑनलाईन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशाच शेतकऱ्यांना हा धानाचा बोनस हा वितरित होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे दुसरी कंडिशन म्हणजे जे शेतकरी आता धानाची प्रतीक्षेत आहेत अशा शेतकऱ्यांना गोंदिया येथील एका आमदारांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशा शेतकऱ्यांना धानाच्या बोनसपासून वंचित ठेवण्यात येईल. सरळ गोंदिया येथील फुके जे आमदार आहेत, तर त्यांनी सरळ स्पष्टपणे मीडियाच्या माध्यमातून एकदा सांगितलेलं आहे की बाबा जे शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र राहतील अशा शेतकऱ्यांना धानाच्या बोनसपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यात मित्रांनो, जे शेतकरी आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहेत किंवा ऑनलाईन विक्री प्लस नोंदणी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा धानाचा बोनस वितरित होऊ शकतो. पण कंडिशन्स काय असणार आहेत, त्यांचे जे त्यांची जी कर्जमाफीची जी लिमिट आहे ती किती आहे किंवा त्यांचं कर्ज किती आहे या बेसिसवर आता धानाचा बोनस हा ठरवला जाणार असल्याची माहिती देखील या फुके यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यात मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा म्हणणं आहे की कर्जमाफी आम्ही 2 महिन्यापर्यंत देणार आहोत. आता धानाचा बोनस हा येत्या 25 एप्रिलपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता ही माहिती कितपत खरी आहे किंवा ही माहिती सरकार आता कितपर्यंत 25 एप्रिलला खरंच ही माहिती जी सांगितलेली आहे ती खरंच 25 एप्रिलपर्यंत GR निघेल का, हे देखील बघण्यासारखी गोष्ट राहणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या मते की धानाचे जे शेतकरी आहेत ते काही शेतकरी काय करत आहेत, त्यांच्या नावावर शेती नसते किंवा ज्या शेतकऱ्यांनी धानाचं जे पीक घेतलं नव्हतं असे शेतकरीसुद्धा यामध्ये नोंदणी करत आहेत आणि 20,000 रुपये प्रति हेक्टरी धानाच्या बोनसचा लाभ घेत आहेत. तर मित्रांनो, याच सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि त्याचबरोबर कर्जमाफी, त्याचबरोबर धान बोनस हे वितरित करण्यासाठी आता सरकारला विचार करावा लागणार आहे. त्या बेसिसवर आता 25 एप्रिलपर्यंत जे धानाचा बोनसचा आहे जे निर्णय आहे तो घेण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. आता सुधीर मुनगंटीवार हे धानाच्या बोनससाठी जरा जास्तच हे करत आहेत, म्हणजे परेशान होत आहेत किंवा शेतकऱ्यांना धानाचा बोनस हा मिळवून दिलाच पाहिजे वगैरे. मित्रांनो, खरं तर सुधीर मुनगंटीवार यांनी आपला विषय त्यांनी छेडलेला होता धानाच्या बोनसचा. तर त्या विषयाला एकदा आता म्हणजे सरकारने त्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि 25 एप्रिलला जे सांगण्यात येत आहे की GR निघणार आहे, तर तो GR लवकरात लवकर काढून शेतकऱ्यांना धानाच्या बोनसपासून वंचित ठेवू नये अशी देखील सरकारकडे एक विनंती आहे. तर एवढी छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.